हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील यशवंतनगर वसाहत परिसरातील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 844-1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 या मिळकतीवर बेकायदेशीररित्या उभारलेल्या मदरसा बांधकामाच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्र, बांधकाम परवाना आणि इतर कागदपत्र 10 डिसेंबरपर्यंत सादर करावेत, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर मदरशाचं अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकारी अजय नरळे यांनी इथल्या मुस्लिम सुन्नत जमियतला बजावली आहे। मुस्लिम सुन्नत जमियतचे सरकारी गायरांवरती बेकायदेशीररित्या मदरसाचं बांधकाम केलं असल्याचं कागदपत्रांमधून आणि न्यायालयीन लढाईतून यापूर्वी निष्पन्न झाल्याचं सांगत हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं अनधिकृत बांधकाम काढावं अशी मागणी केली आहे। समितीनं 23 सप्टेंबरपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, शहर बंद आणि महाआरती करत या मागणीकडे लक्ष वेधलं होतं। या आंदोलनाची दखल घेत नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनानं वादग्रस्त मदरशाची वीज जोडणी खंडित करत मदरसा परिसरात जाण्यास मज्जाव केला होता। त्यानंतर मुस्लिम समाजानं याप्रश्नी इचलकरंजी न्यायालयात दावा केला होता, पण मदरसा जागेबाबत मालकी हक्क सिद्ध करण्याचा एकही शासकीय कागद न्यायालयात सादर करण्यात आला नसल्यामुळं न्यायालयानं सुद्धा हा दावा फेटाळलाय। दरम्यानच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयानं अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत केलेल्या मार्गदर्शनानुसार मुख्याधिकारी नरळे यांनी नोटीस बजावली असून या नोटीसवर मुस्लिम समाजाकडून काय प्रतिसाद दिला जातोय हे बघावं लागेल।